छत्रपती संभाजीनगरला पावसाचा मोठा फटका बसलाय। जायकवाडी धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर मात्र पैठण शहरामध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं आणि रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय आणि अशामध्येच जायकवाडी धरणामध्ये पाणी साठा वाढल्या कारणाने विसर्ग देखील सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरणाचं पाणी जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः दुकानांपर्यंत रस्त्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे। पाहणी करण्यासाठी स्वतः भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड आलेले आहे। जाणून घेऊयात। कराड साहेब, काय सांगाल, इकडे हे तुम्ही चित्र पाहताय, पाणीच पाणी आहे, त्यानंतर दुकानात ही तुम्ही पाहणी केली, त्यांची काय मागणी आहे? गोदावरी धरणातून ज्यावेळेस 3 लाख क्युसेसच्या वेगानं पाणी सोडण्यात आलं, त्यावेळेस नेमकं पाणी ह्या पैठणमध्ये घुसलं आणि अर्धं पैठण मार्केट पाण्यामध्ये होतं। त्यामध्ये विशेषतः आम्ही पाहणी केली, शेकडो दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ताबडतोब येथील तहसीलदार असतील आणि नगरपालिकेच्या CO असतील, त्यांना आदेशित केले की ताबडतोब पंचनामे करा, माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवा। आजच माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की सरसकट पंचनामे करा आणि नक्कीच राज्य शासन त्यांना मदत करेल। महाराष्ट्र शासन माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि तसेच भारत सरकार माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेहमीच नुकसानग्रस्त लोकांना, ते शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील, मदत करत असतं आणि म्हणून या ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत मिळणार आहे, याच्यात काही शंका घेण्याचं काही कारण नाही। पण सध्या इमिजिएट या लोकांना एक पुनर्वसन म्हणून त्यांचे जे पंचनामे करणं काम चालू आहे आणि आज पंचनामे सुरू झालेले आहेत। सरकारी अधिकारी सुद्धा फिरत आहेत, यांना नक्कीच राज्य शासनातर्फे मदत मिळेल। नक्कीच आम्ही देखील दिलासा देऊ, अशीच भूमिका जी आहे किंवा असं आश्वासन जे आहे ते भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिलंय। त्यामुळे नुकसान क्षेत्र वाढलेलं आहे, नागरिकांना त्रास झालाय आणि अशातून आता दिलासाची मागणी देखील केली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।